नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, शाळा हा आपल्या एक हृदयाजवळचा विषय आहे। शाळेच्या विषयी कितीही माहिती सांगा, किती माहिती बोला, ती आपल्याला कमीच पडत असते। मित्रांनो, ही शाळाच आहे जिने आपल्याला या विश्वात, या जगात आपल्याला माणूस म्हणून लायक बनवण्यास पात्र बनवलं। तर अशा शाळेविषयी काय बोलावं। बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे, यांशी गोष्टी करू। बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुलाफुलांचे रंग दाखवित, फिरते फुलपाखरू। हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचा काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांची, चला सामना करू। भल्या सकाळी उन्हात नाहू, ऐन दुपारी पर्ह्यात पोहू, सायंकाळी मोजू चांदण्या, गंती त्यांची करू। बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु। मित्रांनो, खरंच जे लोक 70, 80 आणि 90व्या दशकात जन्मले आहेत, ते खरंच या बिनभिंतीच्या शाळेतील विद्यार्थी आहेत। कारण या आजूबाजूच्या परिसराने, आजूबाजूच्या लोकांनी, आजूबाजूच्या परिस्थितीने या माणसाला, या काळात जन्मलेल्या लोकांना एक अतिशय सुंदररित्या एक सहनशील अशी व्यक्ती बनवण्यास मदत केली आहे। खरोखर या दशकात जन्मलेले लोक हे बिनभिंतीच्या शाळेत, म्हणजे ते शाळेत गेलेलेच आहेत, पण जे आजूबाजूचा सभोवतालचा जो परिसर आहे, आजूबाजूचं जे विश्व आहे, त्या विश्वाने त्याला अतिशय सुंदररित्या माणूस म्हणून जगण्यास लायक बनवले आहे। मित्रांनो, अगदी सकाळी उठल्यापासून शाळेत जाणे, शाळेत गेल्यावरती शाळेची साफसफाई करणे, शाळेतील आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे, शाळेमध्ये असताना प्रत्येक मुलांसाठी एक झाड दत्तक घेतले जायचे। हे दत्तक दिलेले झाड तो विद्यार्थी अगदी वर्षभर त्याची मशागत करायचा। मित्रांनो, हीच एक परोपकाराची भावना मुलांमध्ये जी निर्माण होते, आपलं भलं करण्याबरोबरच दुसऱ्याचंही भलं झालं पाहिजे। एखाद्या मुलाचं संगोपन करतात त्याप्रमाणे झाडाचं संगोपन कसं करावं हे या मुलांना अगदी अजाणत्या वयातही कळत होतं। म्हणूनच ही बिनभिंतीची शाळा, हे विश्वच म्हणजे एक शाळा बनली आहे। शाळेच्या बाहेर पडल्यावरती रस्त्यावरती चालताना पायात काय मुलांच्या पायात चप्पलही नसायचे, काही मुलांना तर घालण्यासाठी कपडे नसायचे। एखाद्या शाळेचा गणवेश आणि त्या व्यतिरिक्त 1-2 गणवेश असायचे। तर अशी मुलं परिस्थितीचा बाऊ न करता, आलेल्या संकटांना सामना करत अतिशय मोठी झाली। काही अगदी डॉक्टर, इंजिनियरही झालेले आहेत। तर असे हे व्यक्ती, अशा या मुलं आज जगात अगदी मोठ्या हुद्द्यावरती आहेत। तर हीच आहे शाळेची शिकवणूक, हीच आहे जगाची शिकवणूक, सभोवतालच्या परिसराची शिकवणूक, जेणेकरून खडतर परिस्थितीला सामोरं जाऊन मुलं अगदी मोठी झालीत, अगदी मोठं नाव कमवलं। अशा या मुलांची शाळा ही बिनभिंतीची होती शाळा। मित्रांनो, त्या काळात पटसंख्या जास्त असल्यामुळे शाळेतील मुलांना अगदी बाहेर, म्हणजेच पटांगणातही बसावं लागायचं। पटांगणात झाडांच्या खाली सतरंजी टाकून मुलं बसायची। शाळेच्या बाजूला मांडव घालून तिथे मांडवाखाली मुलं बसायची। पण त्यावेळी या निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाचा सोबती, निसर्गालाच गुरु म्हणून त्यावेळी मुलं शिकली, आजही शिकतायत। पण निसर्गाच्या सानिध्यात शिकणे ही एक काही अवळच गोष्ट आहे। त्याची जी अनुभूती आहे ती फार वेगळी आहे। तर मित्रांनो,
अशी ही बिनभिंतीची शाळा म्हणजेच आजूबाजूचा परिसर, आजूबाजूच्या परिसरात चाललेली जे वातावरण आहे त्या वातावरणाचा लाभ घेत, त्या अनुकूल किंवा प्रतिकूल वातावरणाचा लाभ घेत केलेली मात म्हणजेच बिनभिंतीची शाळा. तसं पाहायला गेलात तर माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा विद्यार्थीच असतो आणि हा विश्व, हे जे विश्व आहे ते माणसाचं गुरु असतं. आजूबाजूचे परिसर, आजूबाजूचा जो निसर्ग असतो तो माणसाला घडवत असतो आणि माणूस आपल्या प्रतिकूल अशा परिस्थितीत वाट काढत जो घडतो तो चांगल्या अनुभवाने घडत असतो, तो माणूस म्हणून जगण्यास लायक बनतो. अशा प्रकारे ही बिनभिंतीची शाळा कशी होती तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, या तुमच्या घरातील जी काही लहान मुले असतील त्यांना नक्की सांगा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या लहानपणी असलेली शाळा, तुमच्या लहानपणी अनुभवलेली शाळा, निसर्गाच्या सान्निध्यात पशु पक्षी, झाडे वारा यांच्यासोबत जी अनुभवलेली शाळा ती कशी होती तर अशी होती, हे तुमच्या प्रियजनांना सांगा, तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सांगा. कारण मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतांश मुलं ही मुंबईमध्ये शिकलेली आहेत, पण गावच्या मुलांसाठी एक शिक्षण घेणं हे एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज पार करत जी मुलं पुढे आली ती अतिशय चांगल्यारीत्या त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. तर अशा प्रकारे बिनभिंतीची शाळा कशी होती, बिनभिंतीच्या शाळेचा कसा प्रकारे उपयोग झाला, मुलाने आपली कशी उन्नती केली, तर पाहूया या आजच्या व्हिडिओत. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ अगदी लास्ट पर्यंत बघा. बिनभिंतीची शाळा, तर पाहूया बिनभिंतीची शाळा. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली. शाळा म्हणजे एक अनुभव, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु, पावलोपावली बळ देणारा, जगणं घडवणारा. शाळा म्हणजे शिस्त, आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी. शाळा म्हणजे माहेर, पुन्हा पुन्हा यावंसं वाटणारं. शाळा म्हणजे एक गोड नाते, सगळ्यांना घट्ट बांधून ठेवणारं. शाळा म्हणजे एक साठवण, मौज मजेची, आनंदाची, कधीही न विसरता येणारी. मित्रांनो, अशी ही आपली शाळा. भले आज आपण शाळेला सोडून अगदी परदेशात आलो आहोत, अगदी शाळेला सोडून पोटापाण्याच्या निमित्ताने बाहेर आलो आहोत, तरी आपली शाळा, आपली जी शाळा असते ती मनात अगदी घट्ट रुतून बसलेली असते. हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या आठवणी या शाळेच्या स्वरूपात असतात. शाळा म्हणजे चार भिंतीतील वर्ग नव्हे, तर शाळा म्हणजे हा आजूबाजूचा परिसर, या आजूबाजूच्या परिसरात राहणारी लोक, आजूबाजूच्या परिसरात वावरणारे पशुपक्षी, प्राणी आणि इतर वस्तू. मित्रांनो, शाळा म्हणजे आहे हे विश्व, जे विश्व भिंतीत मावू शकत नाही, म्हणूनच म्हटलं आहे बिनभिंतीची शाळा. अशी ही शाळा आज आपला सर्वांना, आपण आज जरी मोठं झालो तरी शाळा ही आपल्याला खुणवतच असते.
शाळेमध्ये केलेली मजा मस्ती, शाळेमध्ये केलेली अनेक आठवणी मित्रांनो आजही आपल्या हृदयाच्या कप्प्यात घर करून बसलेले असतात. शाळेमध्ये केलेला अभ्यास, मैदानामध्ये केलेली मस्ती, एकामेका मित्रांच्या गळाभेटीने आनंदाचे अनुभवलेले क्षण आजही आपल्या जसेच्या तसे लक्षात आहे. मित्रांनो, हे शाळेतले दिवस म्हणजे आपण आयुष्यातील मोजमापाचे दिवस ठरवून टाकलेलो आहोत. मी शाळेत असताना असे करायचो, आम्ही शाळेत असताना तसे करायचो. अशा प्रकारे आयुष्याची मोजपट्टी ही शाळेतील दिवसच जणू आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात. मित्रांनो, मी आनंदाने व्यतीत केलेले दिवस असे कोणी विचारलेत तर आपल्याला समोर येते ती आपली शाळा. अशी ही बिनभिंतीची शाळा. तर मित्रांनो, मी मगाशीच म्हटलो होतो की आपण कुठल्या परिस्थितीचा बाऊ न करता आपण घडलेलो आहोत. अतिशय खडतर अशा प्रयत्नाने शिक्षण घेऊन आजवर आपण कमावते झालो आहोत. आज शाळा आपली वाट पाहत आहे. मित्र कोणी आणि शत्रू कोण गणित साधे कळत नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. जे छळले ते आनंदाने छळले. सुगंध सारा वाटीत गेली मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोर गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आपले जीवन सुखी जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधी मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणालाच कळलो नाही. मित्रांनो, अशा प्रकारे मी काय आहे, मी किती मोठा आहे, किती सत्य आहे, किती खोटा आहे हे मलाच माहीत असतं. ते समोरच्याला कळो अथवा न कळो, पण आपण आपलं कार्य जे असतं ते सत्याने केलं तर आपल्याला मिळणारं फळही चांगलं असतं. तर मित्रांनो, हे सारं शिकवतंय ती ही शाळा, ही बिनभिंतीची शाळा. तर अशी ही शाळा आज आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत. मित्रांनो, हे एक असे विद्यापीठ आहे ज्याने अनेक लोकांना घडवलं. या विद्यापीठात राहून, या माहेरघरात राहून, विद्येच्या माहेरघरात राहून अनेक लोक विद्वान झाले. लोकांना सहनशील कसं बनावं हे या शाळेने शिकवलं. म्हणूनच मी आता मी ते कवितेत म्हटलं होतं की मी काय केलं, मी कसं केलं, कुठे केलं, कधी केलं, केव्हा केलं हे मी माझ्या कृतीतून मी दाखवून दिलं, माझ्या सत्यातून दाखवून दिलं. तर अशी ही शाळा आणि अशी ही बिनभिंतीची शाळा. पुन्हा एकदा बालपण दिले तर मी माझ्या शाळेत जाईन. पावसाळ्यात एकाच छत्रीत दोघे मित्र खांदे भिजवत शाळेत येऊ. पुन्हा एकदा बालपण दिले तर खापराचा पाटीवर पेन्सिलने गिरविन. मित्रांशी गट्टी कधी गट्टी बाई वर्गात येईपर्यंत धिंगाणा घालीन. पिटीचा तासाला मन भरून खेळेल. पुन्हा एकदा बालपणी दिली तर पोटात दुखतय म्हणून दांडी मारीन. शाळा भरायचा 1 तास अगोदरच गृहपाठ करीन. शेवटच्या तासाला घंटा कधी वाजतेय याची वाट बघेन. शाळा सुटल्यावर
शाळा सुटली पाटी फुटली असे म्हणत घराकडे पळत जाईन, पुन्हा एकदा बालपण दिले तर. मित्रांनो, अशीच काही अवस्था तुम्हा आम्हा सर्वांची आहे की प्रत्येक वेळी आपण माझ्या आनंदाचे सुखाचे दिवस कधी होते तर ते शाळेतले होते, त्यावेळचे होते. कारण या शाळेने शिकवलं, आजूबाजूच्या परिसराने शिकवलं, आजूबाजूच्या निसर्गाने शिकवलं, या नद्या नाले डोंगर खाडी याने सर्वांनी आपल्याला शिकवलेलं असतं. तर अशी ही शाळा आणि आजूबाजूचा परिसर, म्हणूनच म्हणतो बिनभिंतीची शाळा. मित्रांनो, या बिनभिंतीच्या शाळेत मी काय केले, कधी केले, कसं केलं, कुठे केलं, काय केलं याचा लेखाजोखा आपण प्रत्येक वेळा मांडत असतो. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. हा साऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हसूनी हसवूनी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजी शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयांच्या राहू. येतेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देशकार्य करण्या व्हा खडे. पसरवा ना शाळेचे चहूकडे नाव, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा. जी देशा तयार करते बाळा, लावते लळा जशी माऊलीस बाळा. मज आवडते मनापासून ही शाळा. मित्रांनो, अशा अनेक कविता आहेत, अशा अनेक लेख आहेत जे आजही आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. जुन्या आठवणीत रमता रमता माझी शाळा अजून पुन्हा पुन्हा आठवते. डोळ्यातील आसू वाटे परत ती पाझरते. शाळेचा तो पहिला दिवस आठवणीतून काही जातच नाही. बाईंचे प्रेम शब्द आता काही ऐकू येत नाहीत. इवल्याशा पिटुकल्या शाळेत सोडणारे ते आई वडील आनंदी चेहरे. एकटे अनोळखी ठिकाणी राहावे लागणार म्हणून आईशी बिलगून रडणाऱ्या त्या पिटुकल्याचे निरागस डोळे. तिथेच भेटलेल्या मित्रांचा प्रेमळ सहवास, मस्ती केली तर मिळणाऱ्या गुरुजींचा माराचा थाक, मित्रांचा नकळत खाल्लेले त्यांचे डब्बे, अभ्यास केला नाही म्हणून परीक्षेत काय लिहावे याचे दणाणलेले धाबे, गुरुजींनी नक्कल केली म्हणून झालेली शिक्षा, गुरुजींची नक्कल केली म्हणून झालेली शिक्षा, नेहमीच दुसऱ्यांना मदत करावी ही मिळालेली शिक्षा. शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडू, पाठीवर प्रेमळ हात फिरून मित्रांचे ते सांगणे, आपण परत परत भेटणार असा नकोस रे रडू. शाळा सोडताना हेलावलेले मन, जडावलेले पाय, शिक्षकांशी असलेले आपुलकीचे अतूट नाते मनात अजूनही जिवंत आहे. शाळा आता नसली तरी माझं मन अजूनही व्यापून आहे. शाळा आता नसली तरी माझं मन अजून व्यापून आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही मनात अगदी घट्ट व्यापून बसलेली शाळा, ही शाळाच आज आपल्याला या आयुष्याच्या मैदानावर या शाळेने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. लढायचं कसं या शाळेनेच आपल्याला शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतेक लोक हे आई बाबा झालेले आहात. तर तुमच्याही मुलांना ही प्रेमळ अशी शाळा, ही बिनभिंतीची शाळा कशी आहे ते नक्की दाखवा. ही बिनभिंतीची शाळा म्हणजे काय आहे हे तुम्ही जरूर सांगा, जेणेकरून पुढच्या पिढीला हे समजेल की माझी गावची शाळा कशी होती, माझ्या आईबाबांची शाळा कशी होती
माझ्या आजोबांची शाळा कशी होती. तर मित्रांनो, असं हे शाळेबद्दलचे असलेले प्रेम जेवढे सांगावं तेवढं थोडंच आहे. खूप वेळा प्रयत्न केला शाळेबद्दल कमी बोलावं, शाळेची कमी आठवण काढावी, पण डोळ्यासमोर येतात ते शाळेतील सगळे शिक्षक, माझ्या आयुष्यात आलेले सगळे शिक्षक, ज्यांनी मला आयुष्याच्या पटलावर खेळायला शिकवले. गुरूंचा आहे मी फार फार ऋणी, फेडायला पांग त्यांचे सारी दुनिया आहे उनी. त्यांनीच मला वाचायला शिकवलं, माणूस म्हणून जगण्यास लायक बनवलं. शिक्षारूपे कधीतरी लगावली छडी, वाचनात माझ्या निर्माण केली त्यांनीच गोडी. गुरूंचा मी आहे फार फार ऋणी, फेडायला पांग त्यांचे सारी दुनिया आहे उनी. मित्रांनो, अशा प्रकारे मी माझी शाळा आणि त्यामधील असलेले शिक्षक यांच्याबद्दलचे जे ऋणानुबंध आहेत, मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आज गावाकडच्या शाळा लोप पावत चालल्या आहेत, पटसंख्येअभावी लोप पावत चालल्या आहेत. म्हणून या शाळा टिकवून ठेवण्यासाठी, चा पटीसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला लक्ष देणे गरजेचं आहे. त्यासाठीच मी गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ बनवला होता, 1 दिवस शाळेसाठी द्या हात मदतीसाठी. हा व्हिडिओ होता तो असाच काहीसा आहे, ज्याबरोबर शाळेला आपण आपल्या परीने जे काही मदत करता येईल ते केलं पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे मी शाळा आणि बिनभिंतीची शाळा याबद्दल जे काही थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते तुम्ही अगदी शेवटापर्यंत नक्की पहा. तुमच्या मुलांनाही दाखवा, तुमच्या आईवडिलांची शाळा कशी होती, तुमच्या आजोबांची शाळा कशी होती, आणि नक्की अभिमानाने सांगा की याच शाळेत शिकून मी मोठा झालो, याच शाळेने मला घडवलं, याच शाळेने मला जगण्यास लायक बनवलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.